झुणका पाव खाल्लाय कधी? नसेल तर आज बनवतोय असा की विसरणारच नाही. एकदम टेस्टीवाला. सुरुवातीला काय करायचं आहे, 1 वाटी बेसनमध्ये 1 वाटी पाणी मिक्स करून पूर्ण ते मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे लम्स नको राहायला. मग कढईमध्ये आपल्याला बटर आणि तेल सेम याच्यामध्ये टाकायचं आहे. मग मोहरी टाकायची, त्याला तडतड फडफड, मग जिरा, तडतड फडफड, याच्यामध्ये टाकायचं कढीपत्ता, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये लसूण ठेचलेला टाकायचा आहे, मिरची चॉप केलेली टाकायची, परतून घ्यायचं आहे. मग चॉप केलेला कांदा याच्यामध्ये टाकायचा आहे, तो पण परतून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हळद आणि लाल तिखट टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे, ते पण परतवून घ्यायचं आहे. हे सगळं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाला मस्त शिजवून घ्यायचा, जास्त पाणी नाही, 1-2 टेबलस्पून. नंतर आपल्याला काय करायचं आहे, मिक्स करत करत त्याच्यामध्ये तो बेसनाचं पाणी टाकायचं आहे आणि मस्त असा झुणका बनवून घ्यायचा आहे. मित्रांनो, ही झुणका पावची एकदम स्वीटवाली रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूप जास्त आवडणार. तुम्ही कधी खाल्ली असेल तर भाकरीसोबत, पण पावासोबत खाऊन बघा, खूप मजेदार टेस्टी लागतं. नेहमीप्रमाणे जेवढं तुम्ही मीठ टाकता त्यापेक्षा थोडं कमी टाका, कारण का पावामध्ये पण मीठ असतं. ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी, तुम्हाला खूप आवडेल आणि सगळ्या डिटेल्स मी कॅप्शनमध्ये टाकतो, नक्की चेक करा.